नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। 22 फेब्रुवारी 2025 रोजी राजगुरुनगर लगतच्या एका वाडीमधून 27 वर्षीय युवकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचा दिल्लीमध्ये वेळोवेळी बलात्कार केला। त्यानंतर याच अल्पवयीन मुलीशी आंतरधर्मीय विवाहाची तयारी केली होती। मात्र राजगुरुनगर पोलिसांच्या प्रयत्नानंतर संबंधित 27 वर्षीय युवकाला आणि अल्पवयीन मुलीला दिल्लीतील एका ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले। राजगुरुनगरच्या जवळील एका वाडीमध्ये संबंधित 27 वर्षीय युवक रिजवान कमालुद्दीन आलम मूळ राहणार बिहार त्या परिवाराकडे कामाला असल्याने त्याचे राहणे, खाणे आणि झोपणे याच परिवाराकडे होते। सदर युवक हा 7 ते 8 वर्षांपासून या परिवाराकडे कामास असल्याने आरोपी युवकावर या परिवाराचा पूर्णपणे विश्वास होता। मात्र परिवारातील अल्पवयीन मुलीशी त्याने वेळोवेळी गोड बोलून तिच्याशी लगट करून आपलेसे केले। प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दिल्लीमध्ये नेले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। मात्र खेड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढल्यानंतर दिल्ली येथे जाऊन अथक प्रयत्नानंतर आरोपीस आणि अल्पवयीन मुलीस एका ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले। आरोपी रिजवान कमालुद्दीन आलम यास राजगुरुनगर सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास पॉस्को आणि विविध कलमांन्वये 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। चाकण औद्योगिक भागाची झपाट्याने वाढ होत आहे। असे असताना शहरात मेट्रो आणण्याच्या केवळ घोषणा होत आहेत। पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात नवीन मार्गांचा पाऊस पडत आहे। त्यावरून वाहन उद्योगाची पंढरी असलेल्या चाकण एमआयडीसी मध्ये मेट्रो संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे। पुणे शहरात आणि त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे। मात्र वाहतूक कोंडीच्या जंजाळात अडकलेल्या चाकण राजगुरुनगर भागाकडे दुर्लक्ष होत आहे। महापालिकेच्या वतीने इंद्रायणी नगर ते चाकण असे 16.11 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे। त्यात 11 मेट्रो स्टेशन असून त्यासाठी 1548 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्या डीपीआरचे अनेकदा पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले, मात्र त्या प्रकल्पास अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमधून खूप मोठ्या प्रमाणावर नफा बाजार समितीला मिळतो। तुलनेने अन्य उपबाजार आवारातून मिळणारा नफा हा नगण्य आहे। चाकणमधून मोठ्या प्रमाणावर सेसच्या स्वरूपात नफा मिळत असताना देखील येथे फारशा सुविधा आजवर देण्यात आल्या नव्हत्या। मात्र आता चाकण मार्केटचे रोपडे पालटत आहे। येथील प्रशासकीय इमारतीला रंगरंगोटीमुळे झळाळी आली आहे। बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत माफक दरात भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली असून शेकडो शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत। चाकण मार्केटमध्ये येणाऱ्या हजारो नागरिकांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे। मागील अनेक वर्षांची मागणी असलेल्या ऑक्शन हॉलचे काम प्रगतीपथावर आहे। महात्मा फुले ट्रस्टच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य आणि क्रांतिज्योती फुले दाम्पत्यांच्या पुतळ्यांनी हा परिसर सुद्धा अत्यंत आकर्षक झाला आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे बदल घडत आहेत। मात्र बाजार समितीतील टोकाच्या विरोधाचे राजकारण मात्र एका संचालकांचे पद धोक्यात आणण्यात येत असल्याच्या घटनांची सर्वाधिक चर्चा तालुकाभर होत आहे। सत्ता बदलानंतर बाजार समितीत दिसत असलेले दृश्य बदल आणि शेतकरी हिताचे निर्णय पाहून शेतमाल घेऊन येणारे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 मार्च 2025 रोजी कांद्याची 22,000 पिशवी म्हणजेच 11,000 क्विंटल आवक झाली। कांद्याला प्रतवारीनुसार 1500 ते 2700 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला। घाऊक बाजारात कांदा 15 ते 17 रुपये किलो दराने मिळत असून किरकोळ बाजारात याच गावरान कांद्याला चांगला दर मिळतो आहे। चाकण मार्केटमधून कांद्याची आखाती देशांमध्ये निर्यात सुरू झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। आज दिनांक 1 मार्च 2025 चाकण मार्केट या ठिकाणी साधारणतः 100 ते 125 गाडीची आवक झालेली असून कांद्याचे बाजारभाव 20 रुपयापासून साधारणतः 27 रुपयापर्यंत आहेत। बाजारामध्ये गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून मोठ्या प्रमाणावर निर्यातदारसुद्धा कांद्याची प्रतवारी चांगली असल्यामुळं निर्यातदारसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खरेदीला आलेले आहे। साधारणतः दुबई, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, लंडन आदी युरोपपर्यंत सुद्धा आता कांद्याला आपल्या मागणी वाढलेली आहे आणि बाकीच्या देशांशी आपल्या रेटची स्पर्धा केली असता आपला हा जो सध्याचा जो रेट आहे 20 ते 27 रुपये हा त्यांना परवडत असल्यामुळं खरेदीदार मोठ्या प्रमाणावर आहे। कांद्याची चांगल्या प्रमाणावर विक्री होत आहे। प्रचंड गाजत असलेल्या छावा चित्रपटाची क्रेज गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे। सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नसल्याने ग्रामीण भागात या चित्रपटाचे शो दाखवले जात आहेत। काळूस येथील टेमगिरवाडीमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती।
कमाड येथे 12 पाटीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी सभापती भगवान पोखरकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी खेड तालुक्यातील कुरकुंडे येथे रविवारी 2 मार्च ते बुधवारी 5 मार्च असे 4 दिवस मुकाई देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधी, करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा, भजनी भारूड, लावणी महोत्सव आणि बैलगाडा शर्यती अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 15 लाख रुपयांची रोख बक्षिसं, 6 दुचाकी, 2 कडबा कुट्टी मशीन, 2 LCD, 4 फ्रीज, 1 सायकल, चषक आणि सतत 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बैलगाडा मालकास बोलेरो जीप अशी बक्षिसाची खैरात यात्रा समितीने केली आहे। चाकणमधील महामार्ग शनिवारी 1 मार्च 2025 रोजी असे ओसंडून वाहत होते। पुणे लाईव्हच्या दर्शकांनी प्रचंड कोंडीचे व्हिडिओ पाठवले असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। खेड महसूल विभागाच्या पुढाकाराने विविध शासकीय विभागाच्या आणि पत्रकार संघ यांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महसूल संघाला आसमान दाखवत खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघानं पहिला क्रमांक मिळवलाय। दुसरा क्रमांक महसूल विभाग संघानं मिळवलाय तर तिसरा क्रमांक वीज मंडळाच्या महावितरण संघानं पटकावलाय। खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे, माजी अध्यक्ष एकनाथ सांडभोर, राजेंद्र सांडभोर, तुकाराम बोंबले, राजेंद्र मांजरे, गणेश फलके यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील सर्व पत्रकार या स्पर्धेत सहभागी झाले होते। कडदे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या अविश्वास ठरावावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे। खेड तालुक्यातील कडदे ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांनी सरपंच प्रियंका अभिजित देवदरे यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव 8 जानेवारी 2024 रोजी सादर केला होता तो कोर्टाने मान्य केला। या निर्णयामुळे सरपंच प्रियंका अभिजित देवदरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे। दरम्यान सुरुवातीला यामध्ये काही महसूल अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण घोळ केल्याची बाब समोर आली होती। स्थानिक कार्यकर्ते संदीप मिर्जे यांनी काय सांगितलंय पाहूया। संदीप मिर्जे, सामाजिक कार्यकर्ता। या ठिकाणी 1/1/2024 रोजी कडद्याच्या 7 ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे एक मागणी अर्ज केला। त्या मागणी अर्जामध्ये त्यांनी 7 मुद्दे दिले आणि त्या 7 मुद्द्याच्या आधारे त्यांनी तहसीलदारांकडे अशी मागणी केली की सरपंच प्रियंका देवदरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा। 3/4 जे बहुमत आहे ते पूर्ण करून त्यांनी अशा स्वरूपाचा हा अर्ज केला होता। त्यानंतर माननीय तहसीलदार यांनी 8 जानेवारी 2024 रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन कडदे ग्रामपंचायतमध्ये केलं आणि त्यामध्ये 7 विरुद्ध 2 अशा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला। मंजूर झाल्यानंतर त्या विरोधात माननीय प्रियंका देवदरे यांनी या अविश्वास ठरावाच्या विरोधात कलेक्टर कचेरीमध्ये अपील केलं आणि अपील केल्यानंतर तिथेही लोकसभेची तत्कालीन निवडणूक असल्या कारणाने 8 महिन्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय सुहास दिवसे साहेब यांनी 27/8/2024 रोजी म्हणजे जवळजवळ 8 महिन्यानंतर निकाल दिला आणि त्या निकालामध्ये तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब यांनी जो निर्णय अविश्वासाच्या बाजूने दिला होता तो बरोबर आहे अशा स्वरूपाचा तेथेही निर्णय झाला। त्यानंतर या विरोधात प्रियंका देवदरे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेऊन त्यांनी पुन्हा आपल्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि हे प्रयत्न करत असतानाच त्यांनी दिनांक 9/9/2024 रोजी एक तहसीलदार मॅडम आपल्या ज्योती देवरे मॅडम यांचं एक लेटर या ठिकाणी सादर केलं आणि त्या लेटरमध्ये ज्योती देवरे यांच्याकडून चुकून एक लेटर अशा स्वरूपात गेलं की 3 जे सदस्य कडदे ग्रामपंचायतमध्ये आहेत त्यामध्ये अर्जुन जाधव, विकास मंडलिक आणि जयमाला कदम या 3ही सदस्यांचं जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही। त्यामुळे बहुमताचा जो काही
संख्या आहे ती अपूर्ण होते आणि त्यामुळं अविश्वास ठराव जो झालेला आहे तो या ठिकाणी फेटाळण्यात यावा आणि याचंच परिपाक म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आम्हाला जरी पुढची प्रक्रिया करण्याची संधी भेटली तरीही त्या ठिकाणी पदाची पुनर्स्थापना सरपंच पदाची पुनर्स्थापना करण्यासाठी संधी मिळाली आणि जेव्हा आम्हाला समजलं की हे जे पत्र आहे हे चुकीचं पत्र आहे तेव्हा माहितीच्या अधिकाराखाली आम्ही खेड तहसीलदारांच्या रेकॉर्ड रूममधून या तीनही सदस्यांचं नामनिर्देशन पत्र काढलं। या नामनिर्देशन पत्रामध्ये असे लक्षात आले की या तिघांनीही आपल्या जात प्रमाणपत्राच्या बाबत जी काही कारवाई केलेली आहे ती बरोबर आहे, परंतु चुकीची माहिती यासमोर देऊन चुकीचं पत्र देऊन या ठिकाणी तहसीलदार देवरे मॅडम यांची दिशाभूल करण्याचं काम संबंधित सरपंच यांनी केलेलं आहे। ही बाब जेव्हा आम्ही तहसीलदारांच्या नजरेत आणली तेव्हा त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपलं माफीनामाचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते कोर्टामध्ये सादर केलं आणि त्या माफीनामाच्या प्रतिज्ञापत्रामुळे पुन्हा एकदा हा जो संख्याबळाचा मुद्दा आहे तो डिसमिस झाला। त्यानंतर प्रियंका अभिजित देवदरे यांनी पुढचा मुद्दा उपस्थित केला की तहसीलदारांनी जे काही अर्ज दिला, जे काही नोटीस दिली त्या नोटीस बरोबर आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा जो या 7 सदस्यांनी अर्ज केलेला आहे तो अर्जाची कॉपी आम्हाला भेटली नाही, परंतु ह्या सर्व बाबींचा सगळा उकल होऊन 28 फेब्रुवारी 2025 रोजी हायकोर्टाने या सर्व बाबींची तपासणी करून सरपंच प्रियंका अभिजित देवदरे यांच्यावर झालेला अविश्वास ठराव योग्य आहे आणि अविश्वास ठराव खरा होता अशा स्वरूपाचा निकाल दिला आणि या बाबतमध्ये जो आमचा लढा होता तो लढा यशस्वी झाला। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 1 मार्च 2025 रोजी पालेभाज्यांची भरपूर आवक झाली। घाऊक बाजारातील विक्रेत्यांनी काय सांगितलंय पाहूयात। वाटेकर रामचंद्र वाटेकर। काय आणले तुम्ही आज? मी काय मेथी पालक आहे आणि बीट होती। काय भाव मिळाले तुम्हाला? आता मेथी 15 ने ओपली, पालक 10 रुपये, जास्त घेणाराला 8 रुपये, बीट 10 ला गड्डी। भाव मग आपल्या या आठवड्यात रिवर्स आले तर काय? चांगल्या मालाला चांगला भाव आहे। आता खरा माल म्हणल्यावर भाव काय भेटतो हे करून। चाकणमध्ये आज भाज्याची आवक झाल्यामुळे जरा मार्केटचं वातावरण स्थिर आहे। कोथिंबीर आज 8-10 रुपये गेल्यात, तसेच मेथ्या 7-8 रुपये गेलेले आहेत। तर आणि आज गिराईक पण शांत आहे सध्या। पालकचे भाव काय आहे? पालक 5-6 रुपये आहे, शापू 7-8 रुपये शापू आहे। भाव स्थिर आहेत की खाली वर? नाही, भाव स्थिरच आहेत। काय होतं सकाळ सकाळ गिराईक असतं, नंतर गिराईक होत नाही, त्यामुळं हायाशी माल पडून येते बघा। माल आता माल कुयाळीवरनं आलेला आहे, बाणवाची कुयाळीवरनं हायासा माल पडून आहे। सकाळ धरून बसलोय माल घेऊन। चाकण शहराच्या विविध विकास प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण तालुका खेडमध्ये दिले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। पुणे नाशिक महामार्गाने जाताना चाकणमधील आंबेठाण चौकात रात्री उशिरा त्यांचे चाकणकर नागरिकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी युवा नेते नितीन गोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाकण तालुका खेड येथे नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या कला वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं निर्भय कन्या अभियान राबवण्यात आलंय। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आलंय। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।